मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे असणाऱ्या हॉटेल वैभवमध्ये चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून फ्रीज, पाणी, मोटर, ताटे, वाट्या, चमच्यांसह 1,42,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी शीतल बाळासाहेब महिंद वय वर्ष 33 राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत अधिक माहिती अशी की शीतल महिंद हे आपल्या कुटुंबियांसह कसबे डिग्रज येथे राहत असून त्यांचे कॉलेज रोड बागनवाट येथे वैभव नावाने हॉटेल आहे। महिंद यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून ते घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद हॉटेलच्या दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला। हॉटेलमध्ये ठेवलेलं फ्रीज, पाणी उपसण्याची मोटर, हॉटेल कामासाठी लागणारी वेगवेगळी मशीन, फॅन, एसी, ताट, वाटी, पातेली, चमचा, ट्रे, झाकण, टप, प्लेटा, खुर्च्या यांच्यासह एकूण साहित्य असं एकूण 1,42,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं। बुधवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर महिंद यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।